युद्धजन्य परिस्थितींच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईच्या अफवांमुळे अकोल्यात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। गॅस एजन्सींवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत। देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि घरगुती गॅस टंचाईच्या अफवा पसरतात अकोला शहरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। शासनाकडून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच दिसून येत आहे। शहरातील विविध गॅस एजन्सींवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत। नागरिक आपले कामधंदे, नोकरी आणि दैनंदिन कामे बाजूला ठेवून गॅस मिळवण्यासाठी तासनतास लाईनमध्ये उभे राहत आहेत। या परिस्थितीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून काही ठिकाणी संतापही व्यक्त होत आहे। गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिकांचा भडका उडालेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन जरी केले असले तरी पण गॅस सिलेंडर मिळवण्यास विलंब का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। त्रास होता की खूप घरी सांगू शकत नाही, घरचे एवढे त्रास होतात की आम्हाला जॉबला जाता येत नाही, कारण की सिलेंडर नसलं तर घरी खायची सोय होत नाही। इथे नंबर मध्ये 2-2, 3-3 तास उभं राहावं लागते। नंबर लावल्यानंतर आम्हाला परत घरी जावं लागते, एवढा त्रास होतात। ते म्हणतात उद्या परवा या, तुमचा नंबर लागेल, तुम्हाला घर पोहोचील। नंतर घर पोहोचल्यानंतर आम्हाला 7 दिवस तिथं वेटिंग करावं लागते। वेटिंग केल्यानंतर इथं नंबर परत तिथं म्हणतात की नंबर मध्ये लागा तुम्ही। नंबर मध्ये लागल्यानंतर आमचं बुक घेतात, सगळं पाहत, OTP पाहतात, म्हणजे तुम्हाला उद्या यायला लागेल सिलेंडर घ्यायला। एवढा त्रास होते। सरकार म्हणते सर्व अवेलेबल आहे म्हणतात, पण असं कोणतंच काम होत नाही। सरकारचं काम करतात, यांचं काम करतात। हे फक्त सरकारकडून सगळं एजन्सी खोलून घेतात, यांचे काय धंदे चालू राहतात इथे, बाकी काही विषय राहत नाही। काय धंदे असे की ते दुसरे त्यांची सेटिंग लागले जातात, त्यांच्याकडून डबल टिबल पैसे घेऊन त्यांच्याकडे सिलेंडर पोस्ट करतात। रात्री यांचे काय धंदे चालू राहतात इथे। बाकी एसपी सोडून भारत गॅस, इंडियन गॅस हे घरपोच दुसऱ्या दिवशी पोचून आले। यांचं 4 दिवसापासून हे केली, बुकिंग केली, ते त्याला चक्रा मारत आहे।